सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। काय व्यवस्था आहे तुमची? आज काय आणि आता काय त्यामध्ये समाज आम्ही संस्कृती भवनाची तर 1.5 वर्ष झालं मागणी केलेली आहे, तरी पण आमची दखल घेतलेली नाही। हाय आता विषय यांनी दिलाय हा नाही 1.5 वर्ष झालं आमची ती मागणी आहे। 1.5 वर्षापूर्वी कपडे वगैरे आहेत ना पांघराचे ते सगळं भेटलेलं आहे। ठीक आहे, आपण तहसीलदारांना सांगितले की सकाळी पंचनामे जाऊन आला का ते? जाऊन आलं लय लागले त्यांना सकाळी येते सकाळी येतो परत आम्ही चालू करा। पाणी सोडलं आमच्या घरात. मी पहिलेच सांगितलं ऐका की अजून बरेच पाईपलाईनचं काम बाकी आहे, जाते सगळं नका तुम्ही 4 वेळा माप घेतली. मी तेव्हाच सांगितलं होतं 2-3 गाड्या टाका, सगळं उतराने पाणी माझ्या घरात येतं. मी कामाधंद्याला असते, घरात पाणी गेलं. 2 दिवसात माणसं कामाला येतील, त्यावेळेस दाखवा त्यांना परत। त्यांना 2 दिवस दाखवा, तुम्हाला जे पाहिजे ना ते करून घेऊ आपण ते। नाही रस्त्याची उंची जे इंजिनियर सांगतात ते ऐका। स्वतःचं डोकं चालवलं की काहीतरी उलट सुलट होणार, आणि एक एक त्यामुळं इंजिनियर सांगतील त्याप्रमाणे करा। तुमचे दोघे नगरसेवक आहेत इथं, ते 2 जण आहेत, करतात ती एक रुपया ठेवणार आहे. हे जे संडास आहेत का नाही पडल्यात संडास। त्यांच्याकडे ठीक आहे, ते मी पण नाही बघून का घेऊ की या संडासासाठी 4 तेवढं तुम्ही बघून घ्या। या बुद्धविहारमध्ये वायरीवर पडली गाडी। त्यांना जरा दाखवू द्या वस्तीमध्ये आतले दाखवू की साहेबराव कांबळेंचं पण पत्र उडून गेलं सगळं। हॅलो हॅलो असून द्या, काय वायर असलं तर काय फरक पडत नाही. हॅलो हे वडावडी करून नका, येईल उरावर काहीतरी अंधाराचं सकाळी लवकर जरा पाठवा। लक्ष्मी टेकडीला हा सुन तिकडून आले चाळीत नाही येतो ते घर काढल्यामुळे तोडायला काही हरकत नाही. आणि रस्ता बी नव्हता, पण आता कॉन्क्रीटचा रस्ता करून घेतला। इथं आता साधारणची टीम आहे आता झाडं कट करायला. प्रायोरिटी कशी लावणार? तर ही सांगतील ते ह्यांचे कोण असतील ना, आता काय करा माहिती आहे, जी पडले ती काढा आणि आणि घरावर पडले ती काढा। 1-2 दिवसात आहे ना ही उंची बी कमी करा बाकी बाकी ही कटिंग करून घ्या। बरं, आता प्रायोरिटी म्हणजे इथं माणसं राहतात, इथं पहिलं काढायला घ्या। त्यांच्याकडे प्रायोरिटी लावायला गेला तर प्रत्येक जण आपलं म्हणतात, तसं करू नका। तुमच्या हिशोबानं जे पडलंय का नाही आता काढूया वायरी झाडं पडली हे पण झाड कमी करायला पाहिजे हो, काहीतरी बघा वरती चालू कमी करायचं। हे अर्ध पडले त्या तिथं या घरावर तुम्ही काळजी करून होईल सगळे। ही झाडं काय करायची आता प्रायोरिटी घरावर आहे ती पहिली काढा, त्याप्रमाणे नियोजन लावा।
तिथे लाईट मारा किंवा तिथं ऐका की सकाळी अजून राहिलेलं ती बघू नाही का नाही जी अजून जी राहिलंय आपल्याला अजून काही एखादं घर माहित नाही ती बघून सगळ्याचं ते हे सकाळी करून तहसीलदार लोक आपली सगळी येथील लोक आपली पण मोकळ्याच करा पुढंच राहू पुढंच राहू दे असं चला एवढे सर की यार डॅमेज झालेलं आहे नंतरच सगळंच बनवावं लागणार आहे. याला कसं असतं याला तहसीलदार ऑफिसचे लोक येऊन हे सगळ्या गोष्टी करतात आपल्याकडे काय आहे, आपण त्यांना सांगतो आता झाडं तोडायचं हे जर तिथं आपण करू शकतो आपल्याकडे आहे ती सगळ्या गोष्टी ते करून घेऊ. जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरंच नुकसान झाल्यामुळे 40 घरांचं नुकसान झालेलं आहे. तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत. परत झाडं तुटून पडलेले आहेत. त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. तर आत्ता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे. तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल कारण की बरीचशी जवळजवळ एक 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत. ते वायरी खाली लोंबत आहेत पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे ते सकाळी येऊन चालू करतील. तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू आणि आम्ही तहसीलदार आणि प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू.